नागपूर पोलिसांनी ऑपरेशन शक्ती अंतर्गत मानवी तस्करी आणि देह व्यवसायाविरुद्ध मोठी कारवाई केली आहे। 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी गुन्हे शाखा सामाजिक विभाग आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेड टाकली। राजगृहनगर शेगावकर लेआउट लोकमान्य मेट्रो स्टेशन जवळ राहणाऱ्या ममता विकास पांडे वय वर्ष 32 या महिलेच्या घरावर ही कार्यवाही करण्यात आली। तपासादरम्यान आरोपी महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांना जागा उपलब्ध करून पीडित महिलांकडून देह व्यवसाय करवून घेत असल्याचे समोर आले। या कार्यवाहीत पोलिसांनी एक पीडित महिलेला सोडवून घेतले, तसेच आरोपीकडून रोख 2000 रुपये, मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा 12,010 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपींविरुद्ध MIDC पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 143(2)(3) सह अनैतिक देह व्यवसाय प्रतिबंधक कायद्यातील कलम 3, 4, 5 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे। सध्या आरोपी आणि मुद्देमाल MIDC पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे। बरोबर आहे। काल आम्हाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये प्रोसिक्युशन एक ममता पांडे नावाची लेडीज करवून घेत आहे। त्या बातमीच्या अनुषंगाने आम्ही सदर ठिकाणी राजगृहनगर या ठिकाणी जाऊन तिथं जाऊन सत्यता पडताळून घेतली असता सदर महिला ही काही मुलींकडून देह व्यापार करून घेत असल्याची खात्री झाल्यानंतर आम्ही ती कारवाई आमच्या थोडासे मॅडम PI अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधकच्या त्यांनी आणि आम्ही SHBच्या टीमने मिळून ती कारवाई केली। सदर कारवाईमध्ये एका महिलेची सुटका करण्यात आलेली असून जी महिला आहे ममता पांडे नावाची तिच्याकडून आम्ही 12,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। आत्तापर्यंत आम्ही त्यांच्याकडून 12,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। आणखी कारवाई ती चालू आहे, ती MIDC पोलीस करत आहेत आणि आरोपी वाढतील किंवा कमी होतील याच्याबाबतची माहिती ही MIDC पोलिसांकडूनच मिळेल, ते तपास करत आहेत। यामध्ये आम्ही पोलीस निरीक्षक ASTO आणि संपूर्ण SHBची टीम आणि आमचे पोलीस उपायुक्त गुन्हे डिटेक्शन आणि ACP श्री पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कारवाई केलेली आहे आणि करत राहणार आहे। कारण सध्या माननीय पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार ऑपरेशन शक्ती हे चालू आहे आणि त्याच्या अंतर्गतच ही कारवाई करण्यात आलेली आहे।